शुभ सकाळ. तर आज आहे रक्षाबंधन. तुम्हाला रक्षाबंधनच्या आणि नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता आपण राखी बांधून घेणार आहे. आमची छोटीशी परी आता रिषभला राखी बांधणार आहे आणि आज मी नारळी पौर्णिमा आहे तर नारळी भात पण बनवलाय तर ते पण तुम्हाला दाखवणार आहे का तो कसा झालेला आहे. परी दादाला राखी बांधशील ना? बोल हो. मग चला आता राखी बांधा. चला चला उठा. चला आपण आता राखी बांधून घेऊ. तर आता आम्ही रक्षाबंधन करतोय. बघू आता परी ओवाळते का नाही. मलाच ओवाळायला लागल. थोडं दिला हात लावायला लावल मी. कारण ते अजून लहान आहे. 2 वर्षाची पण नाही झाली अजून. हा हा ताट ओवाळा. चला हात लाव. हा घे दादा खा. हा घे आता. तुला पण खायची. बरं तू पण खा. मग तू पहिले ओवाळून घे दादाला मग तू खा. हा असं ओवाळा. तिकडं बघ मोबाईल मध्ये बघ व्हिडिओ बघ. अरे वा 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 मस्त ओवाळते आमची परी. हा छान छान छान. तुला पण खायची. ठीक आहे तू पण खा. घे घे खा. अरे वा वा वा. साखर का जर घरी आता पकड. दादा राखी बांध. हा दादाने बघ आधीच किती राख्या बांधल्यात. इथं बांधू का? इथं इथं बांधू. इथं झालं आमच्या परीने दादाला राखी बांधली. आता परीच्या पाया पड रे. नको परी उभी राहा. दादाला पाया पडू दे. आशीर्वाद दे दादाला. अरे वा 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 वा. बस बस बस. झालं आता आमच्या परीने राखी बांधली दादाला. रिषभ खाऊन दाखवणार आहे. दाखव रिषभ खाऊन. जरा मी गोड कमीच केलेला आहे कारण ना जरा त्रास होतो गोड खाल्ला का लगेच ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होतो. छान झालाय. परी तू पण खा. जा तू पण खा. गरम असेल तर फुकून दे तिला. गरम आहे का बघ. गरम आहे परी. इकडे बघ परी. अरे वा वा वा. परीने पण छान सांगितलं. अरे वा 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 वा. खा दादा मध्ये खा तू पण. हा मस्त मम्माने गोड भात केला ना. हो छान छान छान. गरम असला तिला फुकून दे. बारीक येते. चला तर आम्ही आता गोड भात खातो. परी इकडं बघ. हा परी इकडं बघ. आता हिला पण मी फक्त हात लावायला लावला ना. मीच बांधली. यांना पण ओवाळायला त्यांची बहीण आली होती रात्री. तर मी तेव्हा काही व्हिडिओ काढलाच नाही कारण माझा स्वयंपाक चालू होता. आणि यांना सख्खी बहीण नाही आहे पण ठीक आहे ती मानलेली बहीण आहे आणि दरवर्षी येते बिचारी राखी बांधायला. आणि मी पण गेली नाही माहेरी. माझं माहेर नाशिक आहे. माझ्या मुलाचे पेपर झाले होते त्यामुळे मला जायलाच भेटलं नाही रक्षाबंधनला. आणि आता म्हटलं त्याचे पेपर झाल्यावर जाऊयात. तर आता मी परत आजारी पडली. आम्ही सगळेच आजारी पडलो आहे. ताप आला आहे. तर ठीक आहे आता बरं वाटल्यावरच जाईल मी. त्यामुळं व्हिडिओ पण लेटच पडेल. आजारी असल्यामुळं जरा आराम करून. आता 4 दिवस झाले आहेत रक्षाबंधनला. तर बरं वाटतंय पण जरा अशक्तपणा जाणवतोय. ठीक आहे आज उद्या व्हिडिओ अपलोड करायलाच लागेल मला. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब